नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1911. 1911. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 प्रश्नांपैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, जालना जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या खालीलपैकी कोणत्या भागात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य भागात. जालना जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की ती निर्मिती कोणत्या वर्षी झाली, कोणत्या तारखेला झाली, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे 1 मे 1981 या वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तारीख लक्षात ठेवा 1 मे 1981. विद्यार्थी मित्रांनो, याच दिवशी याच वर्षी अजून दुसरा कोणता जिल्हा आहे त्याची निर्मिती करण्यात आली? तर पहा, रत्नागिरी जिल्हा आहे. या रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ती 1 मे 1981. लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. साल तारीख एकच आहे दोघांचीही 1 मे 1981, 1 मे 1981. लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, रत्ना सिंधू सजा झाली. काय म्हटलं आहे? रत्ना सिंधू सजा झाली. या ट्रिकमध्ये काय आहे तर पहा, रत्ना आणि सिंधू या दोन्ही मैत्रिणी आहे. रत्ना आणि सिंधू या दोघी मैत्रिणी आहे. त्यांनी चोरी केली. काय केली? चोरी केली, म्हणून त्यांना सजा झाली. सजा झाली म्हणजे काय? शिक्षा झाली. अशी आपली ट्रिक आहे. मग पहा, रत्ना म्हणजे काय? रत्नागिरी. सिंधू म्हणजे काय? सिंधुदुर्ग. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे? सजा झाली. सजा का झाली? तर त्यांनी चोरी केली होती असं आपण ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं आहे. सजा, स वर्ण काय? संभाजीनगर, आणि जा वर्ण जालना असं लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक समजून घ्या. रत्ना सिंधू सजा झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. दोघांचीही तारीख एकच आहे 1 मे 1981. पुढील प्रश्न पहा, जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 7,718 चौकिमी. 7,718 चौकिमी, किंवा असं लक्षात ठेवा 7718. 7718 चौकिमी असं लक्षात ठेवा जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ. पुढचा प्रश्न पहा, जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? काय म्हटलं आहे? जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8. जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, काय म्हटलं आहे? जा ल ना. काय करायचं आहे? 2 नंबर हा जो काही ल आहे, या ल ला असाच खालून ल सारखा उलटा जोडायचा, आणि हा असा उलटा जोडला की बरोबर 8 सारखा अंक तयार होतो. याला थोडंसं असं उभं करून घ्यायचं, बरोबर आपल्याला 8 सारखा अंक दिसतो. आणि यावरून लक्षात ठेवायचं आहे जालना जिल्ह्यात तालुके किती आहेत? 8 तालुके आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्हा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर या ठिकाणी
योग्य उत्तर आहे हरियाल. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणता? नंदुरबार. महाराष्ट्रातील 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा नंदुरबार. पुढील प्रश्न पहा, नायगाव बीड येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोरांसाठी प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यामध्ये नायगाव अभयारण्य आहे, मोरांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पर्याय पहा, पश्चिम घाट, सातपुडा रांगा, मेळघाट, चिखलदरा टेकड्या. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. महाराष्ट्रात पश्चिम घाट या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? नाही असं म्हटलेलं आहे. पर्याय पहा, वज्रेश्वरी, राजवाडी, आसावरी, उन्हेरे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे वज्रेश्वरी. विद्यार्थी मित्रांनो, राजवाडी हा गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आसावरी हा गरम पाण्याचा झरा आहे, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. उन्हेरे हा गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंटमध्ये पटकन मला उत्तर सांगायचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा उच्च प्रतीचा आहे? उच्च प्रतीचा आहे असं विचारलेलं आहे. पर्याय पहा, लिग्नाइट, बिटुमिनस, पीट, अँथ्रासाइट. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अँथ्रासाइट. लक्षात ठेवा, कोणता कोळसा उच्च प्रतीचा आहे? तर अँथ्रासाइट उच्च प्रतीचा आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? कोणत्या भागात तांबे खनिज आढळते. हा जो बे आहे, यामधला ब आपण कसा लिहितो? असा लिहितो. ओके, तर काय करायचं आहे, मधला हा जो आडवा पट्टा आहे हा काय करायचा? खोडायचा आहे. काय उरला? व. काय उरला? व. मग व वर्ण विदर्भ असं लक्षात ठेवायचं आहे. पहा, तांबे मध्ये जो काही बे आहे, त्या बेचा वरती मात्रा खोडायचा, नंतर मधली आडवी खोडायची, उरलं काय? व, आणि वला एक वेलांटी द्यायची, मग व वर्ण विदर्भ असं लक्षात ठेवायचं आहे. तर विदर्भामध्ये तांबे खनिज का होते? आढळते. पुढचा प्रश्न पहा, ओणम हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि 5 ते 6 वेळा तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. ओणम हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर केरळ राज्याचा प्रसिद्ध सण आहे. पुढचा प्रश्न पहा, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर म्हटलंय, तुम्हाला ट्रिक सांगतो. पुरंदर, पहिलं अक्षर काय आहे? पु. पु वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. पुणे. पुरंदर, पहिलं अक्षर पु, पु वरूनच पुणे असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? पहा, कोसी, यमुना, शोण, इंद्रावती. विद्यार्थी मित्रांनो, कोसी नदी गंगा नदीची उपनदी आहे. यमुना नदी गंगा नदीची उपनदी आहे. शोण ही नदी सुद्धा गंगेची उपनदी आहे. परंतु इंद्रावती ही नदी गंगा नदीची उपनदी नाही. आपल्याला गंगा नदीची उपनदी कोणती नाही असं विचारलं आहे. योग्य उत्तर आहे इंद्रावती. लक्षात ठेवा, कोसी, यमुना, शोण या तीनही गंगेच्या उपनद्या आहेत. ओके, या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंद्रावती.
पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, जंजिरा व कासा ही बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? पर्याय पहा, रायगड, मुंबई, पुणे, सातारा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.